चिकन वडे बनतात। आज आहे राहुलचं कॉन्व्होकेशन। 2 वर्ष त्यांनी मास्टर्स कंप्लीट केले आणि आज फायनली तो ग्रॅज्युएट होणार आहे। एक्साइटेड आहात की नाही? अरे म्हणजे पावभाजीची तयारी? हो, पावभाजीची तयारी आहे। केक कापायची वेळ आलेली आहे। आय थिंक पावभाजी गरम झाली आहे। चटका लागलाय म्हणजे झाली आहे। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला दिसत असेल की मी घरी नाहीये, हॉटेलमध्ये, कारण मी आलोय हॉलिवूड कॅलिफोर्नियाला। मला काम होतं 1-2 दिवसासाठी, म्हणून मला यावं लागलं आणि मम्मी डॅडी घरी आहेत। तर मी विचार केला की खूप दिवसापासून मी माझ्या ब्लॉगमध्ये गाडीचा रिव्ह्यू दिलेला नाहीये, म्हणून हा वीक मला जी गाडी मिळाली त्याचा मी रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला। आणि गाडीने आठवलं, डॅडी आपली BMW घेऊन गेला होता आणि त्यांनी त्याला ट्रेलर हिच लावून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आता इंडियानापोलिसला मूव्ह व्हायचंय। सो आपण आपल्या गाडीच्या मागे मोठा एक ट्रेलर खेचणार आहोत सामान टाकून, तर त्यासाठी आपल्याला लागतं टो हिच किंवा ट्रेलर हिच। सो ते डॅडी इन्स्टॉल करायला गाडी घेऊन गेला होता। सो घरी गेल्यावर पण ते पण बघूया, पण आता चला खाली जाऊन तुम्हाला गाडी दाखवतो। ही बघा 2025 BMW X5। सामान टाकतो। फोन गाडीच्या ब्लूटूथला कनेक्ट झाल्यामुळे माझं ऑडिओ रेकॉर्ड नाही झाला फोनमध्ये, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करतोय। तर इंटिरियर या गाडीचं एकदम प्रीमियम आहे आणि मस्त आहे। सगळे मटेरियल्स, लेदर वगैरे जे यूज केले ते एकदम टॉप क्वालिटीचं आहे। पण एक गोष्ट जी मला नाही आवडली ते म्हणजे हा स्क्रीन। हा जरासा टिल्टेड आहे आणि ड्रायव्हरकडे फेस करत नाही, म्हणजे एकदम सरळ फ्लॅट नाही आहे। आता तुम्हाला या वरच्या अँगलमध्ये कळेल बघा, थोडासा टिल्ट झालेला आहे। म्हणून मी जेव्हा सरळ बघतो तेव्हा स्क्रीन थोडा मला वाकडा वाटतो, त्यामुळे मजा येत नाही। आणि सेकंड गोष्ट म्हणजे हा हेड्सअप डिस्प्ले। हा पण स्टेअरिंगच्या लाईनमध्ये स्ट्रेट नाही आहे, थोडासा लेफ्टला आहे। आता बघा, हा लोगो आहे स्टेअरिंगचा, मी हात वर केल्यावर स्ट्रेट लाईन आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला तो हेड्सअप डिस्प्ले, म्हणून थोडं चालवताना विचित्र वाटतं मला। पण या 2 गोष्टी सोडल्या तर गाडी चालवायला एकदम फॅन्टॅस्टिक आहे। BMW आहे, त्याचं टॅगलाईन आहे अल्टिमेट ड्रायव्हिंग मशीन। आणि आतून सगळी सेम आहे जशी माझी गाडी आहे। माझ्याकडे पण सेम गाडी आहे, फक्त ही 6 सिलेंडर आहे, माझी 8 सिलेंडर आहे, अजून ह्याच्यापेक्षा जरा पॉवरफुल आहे आणि ही लेटेस्ट आहे। हाच फरक आहे, बाकी आतलं सगळं सेम आहे, फक्त डॅशबोर्ड थोडा डिफरंट आहे आणि स्टेअरिंग वगैरे थोडं डिफरंट आहे। आणि अजून एक डिफरन्स या गाडीमध्ये आणि माझ्या गाडीमध्ये ते म्हणजे आपण गाडीची हाईट वर खाली करू शकतो। आता मी स्पोर्ट मोडमध्ये जेव्हा टाकीन तेव्हा गाडी खाली जाईल, स्टेअरिंगवरचं फिक्स ठेवतो मी, तुम्हाला कळेल। आता मी दाबलं स्पोर्ट, गाडी खाली जाते। जास्त फरक तुम्हाला कळणार नाही, कारण 1-1.5 इंचच वर खाली होते, पण 1-1.5 इंच हाय स्पीडला खूप मॅटर करतो। म्हणून स्पोर्टच्या वेळेला आपण गाडी फास्ट चालवतो युजली, म्हणून ती थोडी लो होते, म्हणजे त्याचा विंडचा ड्रॅग कमी होतो, एरोडायनामिक्स थोडे इम्प्रूव्ह होतात। पहिल्यांदा कॅलिफोर्नियामध्ये ढग बघतोय। ऑलमोस्ट 2 टनची गाडी आहे, पण असं वाटतं स्पोर्ट्स कार चालवतोय। सो आता जस्ट मी घरी पोहोचलोय आणि जास्त शूट केलं नाही प्रवास, कारण तेच होतं सारखं, आणि प्लस मला खूप उशीर पण झाला होता। आणि घरी एंटर केल्या गेल्या खतरनाक वास येतोय जेवणाचा। आता तुम्हाला काय बनतं ते दाखवतो। चिकन वडे बनतात। मम्मी नखं कधी केलीस तू? तेच तुला एक गंमत दाखवायची आहे, म्हणजे पार्लरला गेली होती एकटी? मग अस्मिता? हो, कधी केलेला? शूट केलंय, पण ते काही मला जमत नव्हतं, तरी त्याला दाखवीन मी। तर मम्मी शूट करून आली, मम्मी डॅडींची मजा चालली। डॅडी जाऊन गाडीला टो हिच लावून आला, मम्मी नेल्स करून आली। सो आता तुम्हाला मम्मीने शूट केलेलं दाखवतो। आज रोहन गेला ऑफिसला आणि मला जायचं पार्लरला, कारण उद्या राहुलची ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे, म्हणून अस्मिता मला घेऊन चालली पार्लरमध्ये। अस्मिता आली आहे, उशीर नाही ना झाला मला? चल जाऊया। बरं वाटतंय? मस्त वाटतं। आवडले तुम्हाला?
अस्मिताचं झालंय करून, मस्त कलर घेतलाय. हे बघा, घरी आल्यावर गरमागरम चिकन, वडे आणि सॅलड. अजून काय पाहिजे? अम्मा खतरनाक. आज खूप स्पेशल दिवस आहे आणि म्हणून मी फॉर्मल कपडे घातलेले आहेत आणि सूट पण घालणार आहे, कारण आज आहे राहुलचं कॉन्व्होकेशन. 2 वर्ष त्यांनी मास्टर्स कम्प्लीट केले आणि आज फायनली तो ग्रॅज्युएट होणार आहे. सो आम्ही सगळे तयार होतोय. मम्मीनी पण अशी छान साडी घातली आहे. आता जरा तयारी चालू आहे आणि घर एकदम घाणेरडं झालंय, कारण आता आम्ही इंडियानापोलिसला निघतोय म्हणून सगळं पॅकिंगचं आमची घाई गडबड चालू आहे. डॅडी पटकन जेवण घेतोय आणि त्याच्यानंतर कपडे घालेल. जेवायला साधंच एकदम मसाले भात केलाय, फास्ट होणार, मम्मीनीच केलाय. आणि आता मी तयार झालोय, फक्त मला सूट घालायचं आणि निघायचं. आता वाजले 12:52. आम्हाला 1ला गाडीत बसायचं काही होऊन, आणि अस्मिता पण आमच्यावर येते. सो ती पण रेडी झालेली आहे. तिला फोन केल्यावर ती लगेच खाली उतरेल. फायनली सूट घातलेलं आहे आणि सूट हे माझं फेवरेट अटायर आहे. आणि माझी अशी इच्छा होती की मला असा काहीतरी जॉब मिळावा किंवा असा बिझनेस होता की जेव्हा मी रोज सूट घालून बाहेर जाऊ शकतो ऑफिसला. पण आता पुढे होईल तसंच, पण आता सध्यासाठी हा माझा सूट आहे. आणि आता मला बूट पॉलिश करायचं, आणि सगळे एवढे बिझी आहेत, कोणी मला शूटिंगला मदत करायला तयार नाहीये. म्हणून तर मला जेवढं करता येतं तेवढं मी करतोय, कारण उशीर झाला नाही पाहिजे काही झालं तरी. कारण 2-3 वर्षापासून थांबलोय या दिवसासाठी, आणि उशिरा पोहोचलो तर मग प्रॉब्लेम होईल. म्हणून आता मी असाच कॅमेरा कुठेतरी ठेवतो आणि बूट पॉलिश करतोय. पॉलिश नाही करत आहे, हे लेदरचे शूज मला फक्त ऑइल लावतोय, पण हे लेदरचंच ऑइल आहे. आता मी डॅडीला कफलिंग्स लावतोय. हे बघा, एस लिहिलेले. हा, मस्त वाटतंय. आता मी निघालो राहुलच्या ग्रॅज्युएशनसाठी. खूप घाई झाली आमची, पण आता पोचू वेळेवर पटापट. बापरे, काय तयारी चालली आज. आणि काय थंडी वारा सुटले, पण बरं थंडी नाही आहे. मी अस्मिता पण आली आहे. घाईघाईत दाखवता आलं नाही मला, आणि थंडी पण आहे थोडी, आणि प्लस ढगाळ वातावरण आहे. बरं पाऊस पडत नाहीये, तर कुठून जायचं ते शोधतोय. सगळे इथे चाललं, जर त्यांच्या मागे मागेच जाऊया. हे बघा, हे ग्लोब लाईफ फील्ड आहे. बेसबॉलचं नवीन स्टेडियम आहे टेक्सास रेंजर्स टीमचं. सो तिकडे आमच्या युनिव्हर्सिटीचं नेहमी कॉन्व्होकेशन होतं. एक्सायटेड आहात की नाही? अरे म्हणजे खूप दिवसापासून या दिवसाचा मला वेट होतं, आणि माझ्या वेळेला कोविड होतं म्हणून मी कॉन्व्होकेशन सेरेमनी घेतली नव्हती. त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर माझ्या फ्रेंड्सनी घेतली, पण ती मग 2 वर्षांनी केल्याची मजा नसते, म्हणून मी घेतलीच नाही कॉन्व्होकेशन सेरेमनी. सो आता दोघांची मिळून आमची हीच आहे. आता हे MLB नावाचं ॲप आहे या स्टेडियमचं. तिकडे आमचं हे तिकीट आहे. ते तिकीट ओपन केलं, QR कोड स्कॅन करतं. मम्मी डॅडीचं पण त्यांच्या फोनमध्ये आहे. आता तिकीट स्कॅन करून सिक्युरिटी चेक आहे, त्यानंतर आत जाऊ. आता त्याला फोन करायचा, राहुलच्या मित्राला. आता राहुल कुठे ते आम्हाला कळलेलं आहे. त्यांनी आम्हाला एक जागा सांगितली बसण्यासाठी, आणि ते तिकीटवर सीट नंबर आहे, पण अख्खं एम्प्टी आहे, कोणी कुठे बसू शकतं. आता मी चालत तिकडे समोर चाललो. आता आपल्याला अख्खं फिरत तिकडे जायचं. ही जॅक डॅनियलची साईन आहे त्याच्या खाली. चल इकडनं खाली उतरूया, म्हणजे आपल्याला स्टेज पण दिसेल आणि हा जम्बोट्रॉन पण दिसेल स्क्रीन. आम्हाला सीट मिळालेली आहे, आणि
बघा काय स्ट्रॅटेजिक लोकेशनवर बसलोय मी. इकडनं आम्हाला स्क्रीन पण दिसणार आहे, इकडनं स्टेज पण दिसणार आहे, दुसरा स्क्रीन पण आहे आणि हा व्हर्टिकल स्क्रीन पण आहे. हा स्क्रीन जरा मोठा आहे, पण हा बघण्यासाठी जर मी तिकडे गेलो तर मग स्टेज खूप लांब होईल. आणि आता राहुल तिकडे कुठेतरी आहे त्याच्या फ्रेंड्स बरोबर, आणि मग कसं एक एक रो करून ते लोक कसं चालत जातात आणि मग वरती स्क्रीनवर पण येतात. मम्मा हे जे वरचं छप्पर आहे ना ते अख्खं स्लाइड होऊन अख्खं ओपन होतं. हां, जेव्हा मॅच असेल तेव्हा. आता सेरेमनी स्टार्ट होते. हे बघा सगळे डिपार्टमेंटचे हेड्स येतात. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आपलं आहे. आणि जे ब्लॅक वाले आहेत ते आहेत मास्टर स्टुडंट्स आणि जे ब्लू वाले आहेत ते आहेत अंडर ग्रॅड म्हणजे बॅचलर्स. आमच्या कॉलेजची हँड साईन असं आहे मॅव्हरिक्स, असं करतात गो मॅव्हरिक्स. सो तुम्हाला खूप स्टुडंट्स करताना दिसू शकतात. फॅकल्टी चालले आहेत ना. हो, अस्मिता पण मॅव्हरिक आहे. नॅशनल अँथमसाठी उभं राहायचं सगळ्यांना. PhD वाल्यांचं चालू झालंय. म्हणजे पहिले 2-3 रो आहेत ते सगळे PhD स्टुडंट्स आहेत. त्यांच्या मागे ब्लॅकवाले मास्टर्स आणि मग त्यांच्या मागे ब्लूवाले बॅचलर्स. राहुल मास्टर्स केले म्हणून तो ब्लॅक आहे. ते जे PhD वाले आहेत त्यांना त्यांचा प्रोफेसर असं हुड घालतो. मास्टर्सवाल्यांना फक्त डिग्री देतात. राहुलचे फ्रेंड झाले. हाय. PhD करणाऱ्या ह्याचं एज बघा माणसाचं. प्रोफेसरपेक्षा ओल्ड स्टुडंट आहे म्हणून सगळे टाळ्या वाजवत आहेत. त्याची वाईफ पण आली. आता मास्टर्सचं सुरू झालंय आणि मास्टर्सचं एकदम फास्ट चालू आहे. 5 सेकंड पण नाही आहे. बघा इकडनं सगळे इकडनं उठत आहेत, तिकडे कमेन्समेंट करत आहेत आणि त्याच्यानंतर परत चालून आपापल्या सीटवर येऊन बसत आहेत. चला आता राहुल उठला, कॉल करेल बोलते मला. कसा वाटला? अंगठी मिळते ती आता उलटी करायची म्हणजे कॉलेजचं नाव वरती येईल. आता टॅसल लेफ्ट टू राईट करायचे. आता लास्ट ट्रेडिशन ज्याच्यामध्ये टोप्या उडवतात. राहुलचे सगळे मित्र भेटायला आले मम्मी डॅडीला. आशिष तुम्हाला आठवत असेल. तर राहुलला बाहेर यायला वेळ आहे म्हणून आम्ही आता इकडेच थांबलोय कारण बाहेर थंडी आहे. सो तो बाहेर आल्यावर मग आम्ही फोटो वगैरे काढू. बाहेर तुम्हाला दिसू शकतं सगळे पेरेंट्स आणि फॅमिली सगळे फोटो वगैरे काढतात. राहुल दिसला होता आम्हाला आता आम्हाला
एकदम आपण तर एकदम चुकीच्या जागेवर उभं. हा फोटो सेशन करायचं. ब्लू वाला रंग. आता आम्ही सगळे स्टारबक्सला आलोय कॉफी पिण्यासाठी, कारण बाहेर खूप पाऊस पडतो. ओके सर, आता मी परत आलोय ग्रॅज्युएशन सेरेमनीवरून आणि खूप गप्पा गोष्टी करत होतो, म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही. आणि त्याच्यानंतर मी राहुलकडे गेलेलो आणि राहुलचे कपडे वगैरे घेतले आणि आता परत घरी आलोय. राहुल आज इकडेच राहणार आहे. मम्मा जेवायला काय आता? मसाले भात वगैरे. सकाळचा मसाले भातच आहे जेवायला. आता मस्तपैकी खाऊ काहीतरी आणि मग झोपू. सो आता भेटूया आपण उद्या. गुड मॉर्निंग. आता दुसऱ्या दिवशी सकाळ आहे आणि मस्त आळस आलाय मला सगळ्यांना. मम्मी इकडे बिर्डा बनवण्यासाठी वाल सोलते आणि डॅडी इकडे त्याच्या व्लॉगचं एडिटिंग करतोय. ओके, तर आज नेक्स्ट डे आहे. काल मी राहुलला सोडलं त्याच्या घरी, कारण आजच पार्ट टाइम जॉब होता आणि आज रात्री तो परत येणार आहे. आणि आज रात्री 12 वाजता त्याचा बर्थडे पण आहे, म्हणून आता मी, मम्मी आणि डॅडी चाललोय केक आणण्यासाठी आर्लिंग्टनला. इकडे आर्लिंग्टनला एक फेमस बेकरी आहे, अॅना कॅरन बेकरी त्याचं नाव आहे. तिकडे एक 3 लेचेस नावाचा केक मिळतो, जो आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. सो आम्ही तो घ्यायला चाललोय. आणि उद्या आम्ही पावभाजी बनवणार आहोत. आम्ही म्हणजे मम्मी बनवणार आहे. आणि घरचं पॅकिंग केवढं आमचं झालंय बघा. एवढं नाही, अजून भरपूर बाकी आहे, पण हळूहळू रोज थोडं थोडं करतोय. तर चला आता निघूया. आणि हे बघा, गाडीला टो हिच लागलेलं आहे, डॅडी लावून आलेला. आणि हे कसं यूज करायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवीन. आणि याचे अजून पण 1-2 पार्ट्स आहेत, ते घरी आहेत. सो आता मी तुम्हाला नंतर हे दाखवीन. मस्त केलं ना फिटिंग त्यांनी. सुपर्ब केलं. मला वाटलेलं, कारण हे लावताना अख्खा बंपर वगैरे सगळं काढावं लागतं, टेल लाईट वगैरे. तर मला वाटलेलं की फिटिंग करताना हे जरा कधी कधी चुकतं, म्हणजे वर खाली होतं. ही आहे अॅना कॅरन बेकरी आणि इथे कॅश ओनली असतं. हा आपला चॉकलेट ट्रेसलेचेस केक आहे, तो घेऊया. आणि अजून पण भरपूर केक आहे तिकडे, सो हा घेऊया आपण. एक मला या बेकरीचं कळत नाही, त्यांना माहिती आहे ते लोक एवढा असा उंच केक बनवतात, बॉक्स मोठे का घेत नाही. दरवेळेस येतो ते असं अर्धवट उघडा देतात. ते स्ट्रॉबेरीज आहेत ना. केक थोडा चपटा बनवायचा ना. आता राहुलचा उद्या वाढदिवस आहे, म्हणून आज रात्रीसाठी केक घेतलाय. पण उद्या आम्ही त्याच्या मित्रांच्या घरी जाणार आहोत सगळे आणि मम्मी पावभाजी बनवणार आहे. सो त्यासाठी आता सामान लागणार आहे, ते घ्यायला जाऊया. काय काय घ्यायचं आपल्याला? कॅप्सिकम, फ्लावर, टोमॅटो, कांदा, बटर. मग आपल्या क्रोगर मध्येच जाऊया. तिकडे मिळेल सगळं. बटर ते तुमचं वाला मिळेल ना, अमूल आहे ना. अमूल नाही मिळणार, पण सॉल्टेड मिळेल ना. पण अमूल जर वाटेत कुठे मिळालं तर? अमूलसाठी इंडियन स्टोअरला जावं लागेल. पण आता जवळपास आहे का बघ, नाही तर सोड. पाटील ब्रदर्स पेक्षा जे आम्ही स्टुडंट असताना बॉम्बे बाजार इकडे जवळच आहे, तिकडे जाऊया. खूप दिवसात गेलो नाही. चालेल. चला. आता आपण आलोय बॉम्बे बाजारला. हे जेव्हा मी शिकत होतो इकडे, तेव्हा हेच एक जवळ इंडियन ग्रोसरीचं दुकान होतं, म्हणून जरा याद्या ताजा करण्यासाठी इकडे आलोय. युजली इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये शूटिंग करायला देत नाही, पण हे माझ्या ओळखीचं म्हणून करतोय. पण गेलो आलो अमूल बटर बघा मिळालं. ही साईज चालेल ना? खूप झाली. अजून काय पाहिजे बघ? पराठा वगैरे काय पाहिजे? टोमॅटो, पराठे आहेत. समोसे पण घेतलेत आणि सगळं आता भाज्या वगैरे इकडेच मिळाल्या. आता क्रोगरला जायची गरज नाही ना. चला, तू सामान घे, मी केक घेतो. किंवा मला सामान दे, तुम्ही केक घ्या. तुम्ही सगळं घ्या आणि मला उतरायला द्या. मी जाऊन घर उघडतो. आता मी घरी आलो, म्हणून गप्पागप 2 समोसे खाल्ले आणि त्याच्यानंतर हा तिकडनं घेतलेला मावा केक टाईपचा दिसणारा केक होता, त्या बेकरीमधनं घेतलेला. आणि बाईट मारल्यावर कळलं की मावा केक सारखा जराही नाही आहे. तू पण खाऊन बघ, नुसता पांढरा स्पंज आहे. आता मी आणि डॅडी डिसमेंटल करतोय सगळे टेबल, फर्निचर वगैरे, आणि एक एक करून पॅक करून टाकतो. हे वाला आणि टीव्ही सर्वात लास्ट पॅक करणार आहे, कारण ते आम्हाला लागणार आहे बघायला. मिला सब कुछ. सगळे शार्प पार्ट्स ते काढतोय आणि मग झिपलॉक बॅग्स बनवतोय. इकडे हे टेबल पण कॉफी टेबल आहे. कॉफी टेबल नाही, ते कॉफीचा जो रॅक होता तो डिस्मेंटल करून त्याचे पण सगळे स्क्रू वगैरे सगळं ठेवलेले आहे. आता ते हे ना
हे इकडे कुठेतरी खोच. आणि इकडनं परत चालू करा आणि तुझ्या बाजूला. आता राहुलचा केक सेटअप केलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राहुल, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. दुधात बुडवून खाल्ला. मस्त आहे ना केक. कसं वाटतं राहुल बर्थडे आहे आज तुझा? कसं वाटतं 35 वर्षाचा? गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे. हॅपी बर्थडे. थँक्यू. काय करतोय? काय नाही, असंच नवे वॉलपेपर बघतो आयपॅड साठी. ओके. खूप दिवस झाले एकाच वॉलपेपर. मी काय करते बघूया. अरे वा, पावभाजीची तयारी. हो, पावभाजीची तयारी आहे. हे मसाला हे झालंय, त्या भाज्या शिजतंय, बाकी बटाटा वगैरे टाकला तर ह्या ऍड कर. व्हॉट इज दॅट? मी आता जेवायला आपल्याला बटाट्याची भाजी, पुरी, वरण, भात. खतरनाक. बर्थडे नाही ना आज. पुरी तळायला मदत करू? वेळ आहे अजून जरा. ओके, मला सांग. इकडे कढई ठेवू शकत नाही ना असं. हा, फ्लॅट बेस वालाच लागतो. हा. मस्त एक छोटीशी तुला कढई आणायला पाहिजे. हे आजचं बर्थडेचं जेवण. पुरी, भाजी. ही कसली भाजी आहे? वाटाण्याची उसळ. वाटाण्याची उसळ, आमरस, ठेचा आणि लोणचं. आणि ही रात्रीसाठी पावभाजी आहे. आणि त्या घरात गेल्यावर जरा किचन मोठं आहे म्हणून तुला जरा इथे अडचण होणार नाही. ते पसारा तसा. आता राहुलचा बर्थडे पण आहे आज आणि त्याचं ग्रॅज्युएशन गिफ्ट म्हणून मी त्याला बॅम्बू लॅबचा 3D प्रिंटर घेतलाय. हा 3D प्रिंटर म्हणजे 3D प्रिंटर मधला आयफोन आहे हा. तर ह्याच्यावर आता आपण एक एक्झाम्पल प्रिंट कप ठेवायचा कोस्टर प्रिंट करूया आणि मम्मी डॅडीला पण याचा स्पीड दाखवतो. राहुलचे जेवढे जुने प्रिंटर होते त्यांचा तुम्ही स्पीड बघितला, त्याचे 10 पट फास्ट आहे. आता स्टार्ट करूया. आणि याला मल्टी कलर प्रिंटिंग करू शकतो. आता माझ्याकडे 2च स्पूल आहेत म्हणून मी 2 स्पूल टाकले आहेत, ग्रे आणि व्हाईट कलर, आणि अजून 2 इकडे लागतात. तर तो कॅलिब्रेट होतोय. आणि इकडे बघा आपल्याला लाईव्ह त्याचं इमेज पण दिसते. त्याला इकडे कॅमेरा आहे. हे मम्मा. आता आधी मी व्हाईट कलर मध्ये प्रिंट केलं होतं, आता ग्रे करतोय म्हणून व्हाईट फिलेमेंट ती पर्च करतोय प्रिंटर. तर बघा व्हाईट येते आणि आता ग्रे यायला स्टार्ट होईल. ग्रे चालू होईल आणि आता तो कट करून इजेक्ट करेल. खाली पडलं. आता व्हायब्रेट करते आणि व्हायब्रेशननी त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करते आणि त्या हिशोबाने ते ऑपोजिट फ्रिक्वेन्सी देईल त्याला, म्हणजे स्मूथ फिनिश येण्यासाठी. आता बेड लेवल करते ते नॉझल बेडवर टॅप करते आणि बघते बेडची लेवल काय, तर त्या हिशोबाने ते प्रिंटिंगचे कोऑर्डिनेट्स चेंज करेल. हे बघा आता प्रिंट चालू झाली. फर्स्ट लेअर जी असते ती थोडी स्लो प्रिंट होते. ती बेडवरती जर नीट चिकटली नाही तर चान्सेस प्रिंट फेल व्हायचे खूप हाय असतात. म्हणून जर फर्स्ट लेअर परफेक्ट नसेल तर अख्खी प्रिंट बेसिकली 50-50 असते. म्हणून फर्स्ट लेअर हमेशा एकदम स्लो होते, म्हणजे ती चिकटायला परफेक्ट. त्याच्या वरची लेअर पण कम्पॅरेटिव्ह स्लो होते आणि नंतर म्हणजे सगळ्या लेअर ज्या त्या फास्ट करू शकतो. जबरदस्त आहे रे स्पीड. काय फास्ट आहे. सुपर. स्पेशल ऍडव्हान्स. कर मस्त मस्त काय काय प्रिंट. एक लेअर झाली पण झाला. फिलेमेंट कापते, कापली. उरलेलं पर्च करेल. फिलेमेंट मागे खेचते. झाला. ते पुढे आणून देईल आपल्याला. खतरनाक ना.
कोस्टर तयार आहे. ही कोस्टर मी घेऊन जाणार आहे घरी. आणि थोडं फास्ट प्रिंट केलं तरी डिटेल बघा, कुठेही काय लेअर शिफ्ट वगैरे काही नाही. चला आता आम्ही सगळे रेडी झालोय. आता आम्ही पावभाजी घेऊन चाललोय राहुलच्या घरी. त्याच्या मित्रांसोबत आम्ही खाणार आहे आणि छोटीशी पार्टी करणार आहे. आणि त्याआधी आपल्याला जायचं क्रोगरमध्ये पाव घ्यायला, कारण भाजी रेडी आहे, पाव नाही. आणि जर पाव नाही मिळाला तर ब्रेड घेऊया, ब्रेड भाजी खाऊया. यस. तुझ्या घरी जायचं का तुझ्या फ्रेंडच्या घरी? फ्रेंडच्या घरी. माझ्या छोटा ओके. डिकी उघड ना. आता आम्ही राहुलच्या फ्रेंड्सकडे आलोय आणि राहुलच्या मित्रांनी डेकोरेशन केलंय थोडंफार. गप्पा चालू आहे तिकडे कॉलेजच्या. मी हे 2 पावासारखे दिसणाऱ्या गोष्टी आणल्यात, पण हे पाव नाही आहेत, हे ब्रिओश आहेत, तर ते गोड असतात. आणि 2 स्लाइस ब्रेड घेतले. पावभाजी आणि पाव गरम करतोय. किचन मध्ये असे झुंबड उडाले, मला बाजूला ठेवलंय आणि सगळेजण पटापट करतायत, जरा हेल्प करतायत. मस्त वाटतं ना बघायला असं. मिळून मिसळून करतायत. आय थिंक पावभाजी गरम झाली आहे. चटका लागलाय म्हणजे झाली आहे. तो बिचारा एकटा करतो. सगळे एक एक काम करते. मम्मी भरते, ही पाव ठेवते आणि कोणतरी बटर टाकते. लगेच भांडी घासणं पण चालू झालेलं इकडे. सगळी मुली मुलं तिकडे आल्यावर सगळी मस्त काम करतात. नाही इकडे सगळे आल्यावर मुलं गुणी होतात, घरी लाडात वाढलेली असतात, इकडे मस्त सगळे काम करतात एकमेकांना हेल्प करून. छान वाटतं बघायला, थोडं वाईट पण वाटतं. बिचाऱ्याने एवढं काम करावं लागतं, प्लस स्टडीज पण. केक कापायची वेळ आलेली आहे. क्वालिटी देख, फॅन्टास्टिक. कितीला? करतो ना खतरनाक. चायना जिंदाबाद. PhD आहे डेमो मध्ये. तू बोल ते शोधून दिल ती. नाही सेम स्ट्रॉबेरी कोई भी फ्लेवर दे, ऊपर स्ट्रॉबेरी रहता है. है ना, उधर ही है. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rahul. Happy birthday to you. ह्याचा घेतला तिने हा केला होता. हात धुवून बदला घेते. तिने सुरुवात केली. थोड़ा गाजर का जाएगा. मेरे में whipped cream लगाया था लोग ने, थोड़ा टाइम लगा था निकालने को. ज्यादा फुल व्हिप क्रीम होगा. लेकिन ये लेके सबको मिलेगा ना. अरे खाना बनाकर हम लोग रोज खाते हैं. अनएडिटेड टाका त्याचा. इंडिया मी पण घरीच नहीं, हम लोग अब जनवरी तक फ्री है. 16 जनवरी तक किसी को कुछ काम नहीं. इंडियाला बोले सबको छुट्टी. जनवरी के 20 दिन. 4 दिन में जा रहे हैं.
त्याची शूज लावलेली आहे की लावायची आहे. आता आमच्याकडे जायचं म्हणून आले भाई अड्डा राइड में आता तो तुम लोग हम लोग सब बड़े. चलो बाय राहुल. मग तुझं जॉईनिंग कधीपासून सो आता मी परत घरी आलोय आणि राहुलला आता मी लास्ट भेटलो होतो. अजून एकदा बहुतेक भेटू उद्या किंवा परवा इंडियानापोलिसला जायच्या आधी, आणि त्याच्यानंतर मग तो इंडियानापोलिसला एक वीकेंड येईल म्हणून मम्मी डॅडीचं जास्त भेटणं होणार नाही म्हणून मम्मी थोडी इमोशनल झाली होती. तर आता 11 वाजलेत आणि आम्ही अजून एक छोटासा कॉफीचा राऊंड मारतोय. कॉफी पिऊन मग आम्ही झोपू. तर आता कॉफी आलेली आहे आणि मी मम्मी डॅडी बसलो. उद्याचा प्लॅन काय ते डिस्कस करतोय, कारण आता मला इंडियानापोलिसला जायला खूप कमी वेळ उरला आहे आणि आता पॅकिंग खूप बाकी आहे. सो आता पॅकिंग कसं करायचं ते आम्ही डिस्कस करतोय. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.